काल ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये दुपारी जवळपास 12 वाजता एक रिपोर्टिंग झाला की एक हडको एरिया मधून जीवन घुगरे साहेबांना घेऊन गेलेला आहे काही लोक, ज्यामध्ये की व्हाईट स्कॉर्पिओचा वापर झाला होता. लगेच पोलिसने रिस्पॉन्स देऊन ठिकठिकाणी नाकाबंदी करून आमचे टीम्स डिप्लॉय करून त्यांच्यावर प्रेशर टाकला आणि काही तासातच जे विक्टिम आहे ते सुखस्वरूप रिकवर झाला. पण नंतर नांदेड ग्रामीणमध्ये त्यांची बरोबर मेडिकल करून FIR नंबर 1217 असा नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेला आहे आणि सध्या तपास चालू आहे. आणि त्यामध्ये जे स्कॉर्पिओचा वापर झाला होता आणि जे 7 आरोपी होता ज्यांनी घेऊन गेला होता ते 7 आरोपी तसेच जे स्कॉर्पिओ हा सर्व आम्ही सीज केलेला आहे आणि त्यावर आता तपास चालू आहे. स्कॉर्पिओ सोडून अजून काही आरोपी हस्तगत झाले? 7 आरोपी त्यामध्ये अरेस्ट केलेला आहे आम्ही रात्री डिटेन करून. आणि मुद्देमालची रिकव्हरी किंवा वेपनची रिकव्हरी आतापर्यंत नाही आणि तपासमध्ये आणि पोलीस कस्टडीमध्ये इंट्रोगेशनमध्ये अजून काही रिकव्हरी होऊ शकतो. सध्या फिर्यादीची अशी तक्रार आहे की त्या 7 आरोपींनी आमदार चिखलीकर, माजी आमदार मोहन हंबर्डे व प्रवीण पाटील यांच्या सांगण्यावरून मारहाण केली. फिर्यादमध्ये शेवटी 3 नाम पण दिलेलं आहे. 7 नाम आहे ज्यांनी डायरेक्टली एक्झिक्यूट केलेला आहे स्पॉटवर. तसेच त्यांचं म्हणणं आहे की 3 लोक हा जे नाव तुम्ही घेतला एक्स MLA, करंट MLA आणि एक त्यांचे ते असा 3 नावसुद्धा दिलेलं आहे. त्यांच्यावर सुद्धा तपास आणि इन्व्हेस्टिगेशन प्रॉपर होईल. आज कोर्टमध्ये आरोपीला हजर करणार आणि त्यांची PCRची आम्ही डिमांड करणार सुटेबल, जे नवीन BNS आणि BNSS कायदा आहे त्यामध्ये. आणि त्यांची PCRमध्ये आम्ही मुद्देमालची रिकव्हरी आणि फर्दर इन्व्हेस्टिगेशनसाठी प्रयत्न करणार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.